जयश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। इथे साध्य, सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात। बघा, कैरीची ही आंबट, गोड आणि तिखट अशी छानशी रेसिपी उन्हाळ्यासाठी खास। आणि उन्हाळ्यात भूक लागत नसेल तर नक्की ही ट्राय करून बघा। खूप चटपटीत अशी रेसिपी आहे आणि लहानपासून मोठ्यांनाही आवडेल अशी ही रेसिपी आहे। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमच्यासाठी मी आज एक खास अशी आंबट गोड चवीची आणि उन्हाळा स्पेशल अशी मी रेसिपी घेऊन आलेली आहे। आणि याला मेथंबा, गुळांबा किंवा कैरीची चटणी असेही म्हटले जाते आणि ही महिनाभर टिकते। चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। 2 मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत। स्वच्छ धुवून घ्या पाण्याने, 1-2 पाण्याने धुवून घेतल्या तरी चालेल। कैऱ्या 2 पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ते सालून घ्यायचे आहेत आणि शक्यतो हीच कैरी घ्यायची आहे आपल्याला, फार आंबट पण नसते। तुम्हाला जी भेटेल ती घेऊ शकतात। एकदम पटापट होणारी रेसिपी आहे आणि खूप सोपीही आहे आणि आपल्या घरच्याच साहित्यातून ही बनणार आहे। तुम्हाला बाहेरून काही आणायला लागणार नाही आणि उन्हाळा आहे तर कैरी प्रत्येकाच्या घरी येतेच आणि डाळ भाताबरोबर, कुठल्याही भाजी बरोबर ही खूप छान लागते। अशा पद्धतीने कैऱ्या सालून घेतलेल्या आहेत। आता ही किसणी घेतलेली आहे, ही जाड साईज आहे त्याने आपल्याला ही किसून घ्यायची आहे। तुम्हाला वाटत तर तुम्ही बारीक पण किसली तरी चालेल, पण जाड थोडी किसली तर थोडी दिसते चटणीमध्ये किंवा गुळांब्यामध्ये। नाहीतर तुम्हाला कैरीच्या फोडी करून घ्यायच्या असेल तरी चालेल। सगळ्या साईडने कैरी व्यवस्थित किसून घ्या आणि तुम्हाला कैरीची अजून कुठली रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट्स मध्ये सांगा। बघा, अशा पद्धतीने मी कैरी किसून घेतलेली आहे। आता आपण आपली पुढची प्रोसेस करूया। कढई घेतलेली आहे, जाड बुडाचीच घेतलेली आहे। तेल घालायचं आहे। तेल आता आपलं तापलेलं आहे। आपण राई घालणार आहोत। 2 चम्मच राई घातलेली आहे मी। हिंग घालत आहे। आता आपण यात किसलेली कैरी घालायची आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। खूप सोपी रेसिपी आहे, घरातल्या साहित्यातून बनते। तुम्हाला वाटेल तर तुम्ही यात कलोंजी आणि मेथीचे दाणे पण घालू शकता। थोडं 1-2 मिनिटच परतायचं आहे। आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। आता आपले 2-3 मिनिटं झालेले आहेत। हलवून घ्यायचं आहे। कैरी नरम झालेली आहे, पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही। आता यात आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे। तुम्हाला जेवढं तिखट हवंय त्यानुसार तुम्ही घालू शकता। थोडीशी हळद आणि आपल्या अंदाजानुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस फास्ट करायचा आहे। आता मसाला व्यवस्थित मिक्स झाला आहे। मी अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ घालत आहे। तुम्ही पूर्ण गूळ पण घालू शकतात किंवा पूर्ण साखर पण घालू शकतात। मिक्स करून घ्यायचं आहे। आता साखरीला आणि गुळाला पाणी सुटलेलं आहे। आता आपला गूळ वितळलेला आहे। गॅस बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवून 2-3 मिनिटं अजून शिजवून घ्यायचं आहे। आता आपले 3 मिनिट झालेले आहेत आणि बघा कसं झालेलं आहे हे मिश्रण, सुकलेलं आहे। आता यामध्ये थोडेसे आपल्याला जिरा पावडर टाकायचे आहे। थोडीशी घातलेली आहे आणि थोडीशी धना पावडर, 1 चम्मच साधारण धना पावडर घातलेली आहे। मग धना पावडर आणि अर्धा चम्मच जिरा पावडर घातलेली आहे आणि ती पण आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। ही आधी पण घातली तरी चालेल आणि साखरीचं आणि गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात, जास्त कमी करायचं असेल तर तुम्हाला। बघा, आता आपलं हे रेडी झालेलं आहे। आपण कैरी किसून घेतली होती म्हणून आपलं पटकन तयार झालेलं आहे। जर फोडी करून घेतल्या तर थोडा अजून वेळ लागतो। साधारण 5 ते 10 मिनिटात ही रेसिपी आपली तयार होते। एकदम परफेक्ट झालेली आहे बघा।
घट्ट झालेली आहे आणि ही महिनाभर टिकते. काचीच्या बाउलमध्ये तुम्ही ठेवाल, बाहेर फ्रीजमध्ये पण ठेवायची गरज नाही. चला आता आपण गॅस बंद करूया. विशेष म्हणजे ही उन्हाळ्यात बनवली जाते आणि ही खाल्ल्याने सोक पण पडत नाही पाण्याचा आणि आपल्याला भूक पण लागते उन्हाळ्यात. त्यासाठी खूप छान रेसिपी आहे आणि खूप महत्वाची आहे. नक्की ट्राय करून बघा. उन्हाळ्यात आपल्याला फार पाण्याचा सोक लागतो, तोही या चटणी खाल्ल्याने लागत नाही आणि या चटणीने भूक पण लागते. उन्हाळ्यात भूक पण लागत नसते, तर त्यासाठी पण ही खूप महत्वाची आहे. नक्की ट्राय करून बघा. खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी अशी रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.